आता बीडीओ साहेब या ठिकाणी आलेत. खरं तर आपण गेले 3 दिवस खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. गाव आहे, गावगाड आहे, गावात राजकारण आहे, सत्ताकारण आहे, मतभेद असतील विचारांचे, काही असू शकतं. परंतु आमचा मित्र नितीन आपलं मयूर आणि नितीन भाऊ ही सगळी मंडळी जे भावाचे माझे सहकारी आहेत. मयूर भाऊला मी सांगितलं की उपोषण संपवलं पाहिजे आपल्याला. काही लोकांना याच्यामध्ये उगाच काहीतरी पॉलिटिक्स येण्यापेक्षा समजून आपण आयुष्य मार्गी लावू. दुसऱ्यांदा आले काय? हो, दुपारी काय झालं, थोडंसं आता गडी 5 दिवस त्याला बसलेला आहे, पॅनिक झाला होता. साहेबांनी खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला, पण थोडी मयूरची आगपाखड झाली, त्याने ते अर्ध सगळे आपडले. आता साहेब थोडी बीडीओ आहेत, मोठं काम त्यांचं. आज इथं काळवडीमध्ये उपायुक्त आणि यांचा दौरा आहे, त्या प्रत्येक कामात ते खूप बिझी आहेत. मग मी इथून परत बँके साहेबांकडे गेलो, त्यांना विनंती केली. म्हटलं हे असं तालुक्यात हे चित्र काय आपल्याला बरोबर नाही. एक वैभव संपन्न गाव आहे हे पिंपळवंडी, खूप मोठा या गावाला चांगला इतिहास आहे. या गावामध्ये अनेक मान्यवर मंडळी खरं तर काम करतात. 2 वेळा आमदारकी 3 वेळा आमदारकी या गावाला पाहिलेली आहे. विधानसभेला नेतृत्व केलेलं गाव आहे, जिल्हा परिषद नेतृत्व केलेलं हे गाव आहे, बाजार समितीमध्ये असेल, तालुक्यामध्ये प्रभाव पडणारं असं हे गाव आहे. आणि त्या गावाचा नक्की तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. पण ठीक आहे, आता काही प्रश्न असतील प्रशासकीय कामकाजामधले, तर साहेबांनी बऱ्यापैकी समजून घेतलेले आहेत आणि मला वाटतं ते आपल्याला रायटिंगमध्ये पण दिलेले आहे. पण काही नव्यानं काही मुद्दे थोडेसे माझे रेज केले यानं अर्धा अनुषंगानं. बीडीओ साहेबांनी पण त्याला हे दिलेलं आहे. आणि बेनके साहेबांना विनंती केली, साहेब तुम्ही एकदा त्यांना फोन करा आमच्यासाठी. मग हे झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रशासकीय थोडंसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्टमध्ये काय टेक्निकली कसं जावं लागतं, थोडंसं त्याच्याकडे अनुभव कमी असेल, पण त्याची तळमळ खरी आहे. म्हणून आपलं प्रशासन हलगर्जीपणा जो काय थोडंफार तुमच्या लक्षात आलेलं आहे, त्याला कोणाला पाठशी घालू नका आणि एकदम पारदर्शकपणानं करा. आणि ह्याला उपोषण आपल्याला संपवायचे, म्हणजे स्थगित करायचे. समाधान नाही तर तो पुन्हा करू शकतो. लोकशाही मार्गाने आपल्याला ते या संसदीय लोकशाहीमध्ये हा अधिकार आपल्याला आहेच. म्हणजे तुम्हाला एक विनंती आहे की त्यानं काही जे मुद्दे दिले ते मी पुन्हा सॉर्ट आऊट केले, बऱ्यापैकी केले. याच्यामध्ये काही नाही मी सांगतो त्यांना, तो सांगेल आणि त्याचं समाधान पण त्यामध्ये होईल. तुम्ही सांगू, मी सांगू? तुम्हीच सांगतो, ठीक आहे. बघा, त्याचं म्हणणं काय आहे की जेवढे अर्ज माझे पेंडिंग आहेत ना, गेली 4 ते 6 महिने पेंडिंग आहेत, नुसते हेल्पडे होतात अर्जांचे. एकदा वस्तुनिष्ठ सगळ्या प्रकरणाचे अहवाल तुम्ही काय करा, पाठवून द्या. म्हणजे ठीक आहे, त्याचं तुम्ही दखल घेतलेली आहे, अहवाल पण तयारी केलेत. पण त्याच्यामध्ये त्याचं काय म्हणणं आहे, जे अहवाल वस्तुनिष्ठ पाहिजेत आपल्याला ते तसे झालेले नाहीत. ते एकदा फेर फक्त तुम्ही 1 दिवस एक्स्ट्रा राहू देत, पण बघा एकदा. दुसरं कुठला तरी अतिक्रमणाचा काहीतरी विषय कोर्ट ऑर्डर झालेली त्याच्यामध्ये, आणि ग्रामपंचायत आणि तुमचे जे प्रशासकीय आहे म्हणजे जे ग्रामविकास अधिकारी आहेत ते इम्प्लिमेंट करत नाही. त्याचा अहवाल तयार झाला, त्याचा अहवाल म्हणजे ते त्याच्यावर कार्यवाही करायची आपल्याला. यांना करायची का कोण तुम्हाला करायची तुमच्या स्तरावरून, ती तात्काळ करा. म्हणजे उद्या परवा केली तरी ते बरं होईल. दुसरं दप्तर चौकशीबाबत डेप्टी सीओना परवानगीला पाठवा. ह्यांचं म्हणणं परवानगीला पाठवा. त्याला तुम्हाला सपोर्टिंग जे काय लागेल ना, की यांच्या काही डाऊट्स आहेत त्याच्यामध्ये, समजा की काही खरेदी असेल, कुठे एक्स्ट्रा काही बिलं काढली असतील, असं काही यांच्या असेल तर त्याची चौकशी करण्याबाबत जे काही दप्तर तपासणी करायची ना रिअल फॅक्टवरती, त्यासाठी एक चौकशीची मागणी तुम्ही तुमच्या यांच्या मागणीनुसार ती रिकमेंड करा फक्त. आणि तिकडून आल्यानंतर अर्थव्यवहार जे काही याला जे म्हणायचं असेल त्या लोकांना हा सबमिशन देईल की बाबा ह्याच्या अनुषंगाने तपासणी करा. तेवढा रोल तुम्ही फक्त मेडिएटर म्हणून प्ले करा. दुसरं विस्ताराधिकारी यांनी जुजबीन चुकीचे माझ्या अधिकाऱ्याचे काही अहवाल तयार केलेले आहेत, ह्याचे जे आक्षेप आहेत पाक्षे बोलल्याप्रमाणे, बरोबर ना? अहवाल काय सदोष अहवाल आहे, 2 अहवालांना हां, तेवढं फक्त ह्यांना सांगा. यांच्याकडे एक्स्ट्रा काय माहिती असेल, खरी माहिती असेल, सर्टिफाईड माहिती असेल तर तिचा समावेश करायला सांगा फक्त, म्हणजे ते अहवाल दुरुस्त होऊन जातील. ठीक आहे. दुसरं, ऑनलाईन पोर्टलला जेवढे अर्ज पेंडिंग आहेत, डिपेंडन्सी आहे ऑनलाईन पोर्टलची, खूप अर्ज आहेत, गेल्या किती वर्षातले असतील. पेंडिंग नाही ठेवले, ते काय करतात, सेवांचं ऑडिटर फॉर्ममध्ये असतं तोपर्यंत त्याचा निपटारा करतात. चुकीची उत्तरं दिलेली आहे. हां, म्हणजे टेम्पररी उत्तर द्यायची आपली, नियमबाह्य जी उत्तरं आहेत ती दिलेली आहेत. उदाहरणार्थ RTI अंतर्गत अर्ज करा, दुसरं RTIची सक्ती, माहिती विस्तृत व्यापक स्वरूपाची देता येणार नाही असं. आणि त्याला 3-3 वर्ष माहितीच काढून होत नाही. आपण मगाशी जसं बोललो होतो की जर यांना कोणती माहिती पाहिजे असेल आणि तुम्ही म्हणत आहे अवलोकनाचं बोलतो आपण, 11 वाजता बोलवलं आणि 2 वाजता आला तर दिलं. आपण एक काम करू, डेज डिसाईड करून टाकू, या दिवसात कधी पण पिरियड नाही सर, 2-3 दिवस पिरियड देऊन टाका. यांना काय सांगा, सोमवार ते गुरुवार तुम्ही अवलोकन करून तुमची माझी संकलन करा, तेवढ्या बाबी तुम्ही मागा, तेवढी सर्टिफाईड देऊन टाका. ऐका ना सर, त्याच्यात आता एक थोडी दुरुस्ती करू आपण नॉर्मल, की आता आमची जी ग्रामसभा झाली 12/6ला, त्या ग्रामसभेने एक कमिटी नेमलेली
ग्रामसभेने हां एक 10-12 जण गावातले जे आहेत तपासणी करता पाणी करता पाहणी करता एक कमिटी नेमली. तर आता हे जे अवलोकनासाठी मला तुम्ही जे देणार आहेत म्हणजे यांचा तिकडं ग्रामसभेत संपूर्ण कमिटीच ते अवलोकन कळला विषय. यांनी जी कमिटी ग्रामसभेत नेमलेली आहे, त्या कमिटीनं त्या सगळ्या माहितीची पाहणी करायची आणि त्याची माहिती घ्यायची सर्टिफाय करून, आणि मग त्या माहिती अनुषंगानं जर काही अनागोंदी असेल, काही अनियमितता असेल तर त्याची तक्रार तुमच्याकडे ते करतील ठीक आणि ते तुम्ही लक्ष घाला. जर तशी अनागोंदी असेल नसेल तर तुम्ही व्हेरीफाय करा तुमच्या प्रशासकीय पातळीवर, पण यांना फक्त बघायची मुभा द्या. हो हो चालेल. बरोबर ना मुद्दा? हां. दुसरा, ग्रामपंचायत सदस्य यांनीही BDO स्तरावरून केलेल्या तक्रार अर्ज दखल घेऊन काही सदस्यांनी तुमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत ज्या पेंडिंग आहेत, हे बघावं लागेल. जे इनोड झाल्या असतील त्या हो, आहेत. इनोडची कॉपी असेल ते साहेबांना प्रोव्हाइड करा. त्या तक्रार पेंडिंग असतील त्याची कार्यवाही घ्या करा. पेंडिंग नसेल तर काही प्रश्नच नाही, त्याचा अहवाल त्या समाज त्या लोकांचा होऊन जाईल, कोणत्या सदस्यांचं. ठीक आहे, हां. ठीक आहे. आणि दुसरं, ग्रामसभेतल्या झालेल्या ठरावांची अंमलबजावणी झालेली नाही. काही ठराव नुसते ठराव झालेत फक्त, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन काही हे पातळीवर झालेलं नाही ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या पातळीवर. त्याचा शोध घ्या, त्यांना अहवाल मागवा ग्रामसेवकांना की तुम्ही कुठल्या ठरावांची अंमलबजावणी केली नाही. ते लिहितील ग्रामसभा दिनांक, ठराव क्रमांक, विषय, अंमलबजावणी झाली, होय, झाली नाही, करीत आहोत, वॉटेवर तो त्यांच्याकडे अहवाल त्या सरकारना घ्या, तेवढे करा. आणि दुसरं, दप्तर तपासणीपर्यंत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे असलेला चार्ज ज्यावेळी ती कमिटी रिक्रूट होईल, कमिटी एस्टॅब्लिश होईल त्यावेळीचा विषय हा. त्यांना तोपर्यंत त्या कमिटीच्या कमिटी अपॉइंट झाली Exactly. कमिटीने असं म्हणत असेल यांना neutrality मेंटेन करायसाठी ग्रामसेवकचा चार्ज काढा. बरोबर तेव्हा डिस्चार्ज करा त्यांना. Yes. आणि नवीन चार्ज नव्या माणसाला द्या, No. म्हणजे ते पारदर्शीपणा होईल, यांच्याकडे काही डाऊट राहणार नाही. नाही पण त्यांना आत्तापासूनच काढा, सगळ्यात महत्वाचं. कारण का दप्तरात छेडछाड ते करणार आहे तिथं जर काही फॉल्टी असेल. पण दप्तर तुम्ही बघणार ना आधी. हे बघ, एक मिनिट थांब, एक मिनिट. तू दप्तर बघणार आहे सगळं. काल मला साहेब काय म्हटले होते की आम्ही 2-4 दिवस आम्हाला द्या, आम्ही दुसऱ्या अधिकाऱ्याची ते नियुक्ती करू, त्यांना सक्तीच्या रजेवर माझं पाठवा. काय म्हणणं आहे का? मी म्हणत नाही सक्तीच्या रजेवर चेकिंग पाठवा. पर्यंत ठेवा ना नाही 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 नाही, माझं काय म्हणणं आहे बघा, यांना माहिती पूर्वीपर्यंत कोण पाहिजे, विद्यमान जे आहे ते पाहिजे. विद्यमान भाऊसाहेब. तुम्हाला त्या कमिटीला किंवा तुम्हाला माहिती बघायची, तुम्हाला वाटलं हा कागद मला झेरॉक्स काढून सर्टिफाय करून द्या, तोपर्यंत त्यांना राहू द्या. तुमचं सर्टिफाईड नकळलं काय बदल का ते काय बदलू शकतील का? सर्टिफाईड नकल केलं नाही बदलू शकत. ज्यावेळेला ही ती माहिती तुम्हाला वाटली डाऊटफुल आहे, ती यांच्याकडे अर्ज करा, ह्याची चौकशी करा म्हणून. ज्यावेळी चौकशी अहवाल पाठवतील, डेप्युटी सीओकडनं कमिटी येईल, त्यावेळी यांना बाजूला ठेवा. बरं, झाले फक्त सगळे. अहवाल ऐका का, अहवाल तुम्हाला मिळेपर्यंत त्यांच्याकडनं त्यांच्या सहीची सर्टिफाईड नकल घ्या. याचं कारण सांग तुम्हाला काय, त्यांनी केलेल्या दप्तराची त्यांच्या सहीनं सर्टिफाईड नकल असेल तर ते नाकारू शकणार नाहीत. कळलं का? ठीक आहे. कळलं ना? आता त्याच्यात एक डिसाईड करा, ते जे आम्हाला अवलोकनासाठी जे दिवस देणार ते आता डिसाईड सांगते ना साहेब, तेच मी त्यांना त्या मागण्यात मांडलं ना आपण. ठीक आहे. बाकी सगळ्या मान्य. हे पटलं ना बरोबर? हां. फक्त ते 3 दिवस साहेब आता काय करा, माझं म्हणणं काय, आज सोमवार गेला, कधीपासून पाहिजे तुम्हाला? सांग कधीपासून पाहिजे? आज सोमवार ना, गुरुवारपासून किती? गुरुवार ते सोमवार, नाही, तुला शनिवार बंद राहील कार्यालय. सोमवार मंगळवार पुन्हा द्या पुढं 4 दिवस शनिवार, देता? रविवार बंद राहू दे. गुरु, शुक्र, सोम, मंगळ, बरोबर? हां. आता ह्याच्यात काय करायचं, याच्यावर काय रायटिंग द्यायचं का दोन का आता काय? एवढं व्हिडिओग्राफीच सुरू आहे ना. हां, काय गरज आहे का? हं? काय काय एवढं लोक सगळे साक्षी लागली, पाहिजेच ना, काय गरज आहे का? नाही लिखी पाहिजे. व्हिडिओ त्यांनी दिले पत्र मग आपल्या रायटिंग मध्ये, नाही, काय- त्यात खाली लिहून आपण मध्ये ते पत्रकार जाऊ लिहून तुम्ही बघतोय ना, पत्रकार जाऊ खाली लिहून मला टाकून नाही दे. दिलं ते वाणी साहेबांना. नाही नाही, आपल्याकडे दिली ना मग वाणी साहेब घेऊन गेले. नाही नाही, नक्कल आपल्याला दिली मगाशी, आपल्या नकल कागदावर दिलीच नाही इथं. दिली, आपल्या कागदात दिली. बरं, हे काय नवीन आहे? मी काय मी ठेवले, नक्कल होती मगाशी आपली. नवीन काढलं. हो, आता नक्कल होती, आपण मी ठेवून गेलो तिथे नक्कल, ती मी वाचून गेलो तिथे करतो. हां, त्याच्यावर नाही, विचार चालू. ते व्हिडिओ आहे त्यांच्या लेटर असणं संयुक्तिक असणं. काय पत्र आणलंय ना? त्यांनी पत्र आणलं असेल ना, तर त्याचा अंतर्भाव करून देतील, त्यात काय मुद्दे मेन्शन करून देतील. किंवा पाठीमागून लिहू का मी सही कराल तुम्ही कशात? पत्राचं पूर्ण. मी शॉर्टमध्ये लिहितो प्रॉपर, लिह. किंवा जरा खानावर यायची काढून याला मागत ठेवू आपण या पानावर. कोण आहे नितीन? ह्या पाना जरा काढ बघते बागताई, ह्याच्याच पाना मारा झेरॉक्स. आम्ही इथं लिहितो, एक मिनिट. तारीख टाका. सहीच्या खाली आजची तारीख आहे ना, त्यांनी टाकली ना आजची तारीख.
सही करायचं रे आपण काय करू ते बघूच नका ऐक ना आपले मुद्दे जे झाले ते काही त्यांचं काय असेल एक्स्ट्रा असेल ते बघायची गरज नाही आपल्याला फक्त ह्या पानावर आपण काय करूया पहिल्या पानावरती यांच्या ह्या पानावर जरास काढू हे पान जरास काढतो हां ही जर्सीचं काढू ना आणि खाली सही ते करतात आता परत एक सर्टिफायसाठी घेऊ मी ते वाचलं तेच आहे तर काय बदल नाही पण डेट मेन्शन करायचं आपल्याला त्या अवलोकनाची ते सांगितलं ते दुरुस्त करतो कमिटी ठरावात आहे ना आपल्या कमिटीला फक्त त्याचा उल्लेख करा सर त्याच्यात कमिटीचा पण मी कळवतो ना सर हां मी कळवतो माझ्या काही ठरावात नावं आहेत सगळ्यांचे नंबर आहेत ग्रामसभेने निवडले बरोबर हे बघा चौकशी समजा कालखंडात नितीन अरे फोन कर ठीक आहे काय नाही फोन कर हे पण हे पिनमधलं बाजूला काढायचं सर आणि ही जराशी घ्यायची बागा या ना इकडं काय पडतं पिन काढायची त्या पानावर काढायची त्या पानावर काय करायचं ती जराशी काढायची पण मशीन टाकायचं ती जराशी आली पाहिजे काय करा पहिली जरास काढा तिथे काय करायचं हे जे आहेत ना ऑल टोटल यांनी 9 अहवाल तयार केले ठीक आहे स्पेसिफिकली कोणत्या अहवालाबद्दल म्हणायचं तुम्हाला कोणतं अहवाल मला सांग कुठले 24 तारीख कोणते अहवाल तयार केले 2 प्रकरण कोणती प्रकरणं ते एवढं माझ्या ध्यानात नाही सांग ना मला कोणतं प्रकरण अंदाजे सुशील काचळेचं जे प्रकरण आहे 500 रुपयाचं स्टॅम्पवरती माझ्याकडे आपण ठेवतो ते एक आणि अजून अनधिकृत व्यक्ती हां अनधिकृत व्यक्ती अनधिकृत काय व्यक्ती कार्यालयात प्रवेश केलेला आहे ना तो एक अहवाल तेच ना मग ठीक आहे करू ते 2 अहवाल त्याची फेर चौकशी करायची आता सगळ्यात महत्त्वाचा मेन्शन केलं बघा आता ऐका ना सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला की याला मुदत किती म्हणजे टाकलं ना आपण त्यात नाही पत्र टाकलं ना त्यांनी पत्रात टाकू द्या पण आता हे जे आपण हे केले ऑडिटचं हे किती दिवसात प्रस्ताव सेवांना हां पाठवणार तेच मला परत समजून घ्या एकदा तुम्ही जे आता गुरुवार शुक्रवार सोमवार मंगळवार जे बघणार ते तुम्ही काढणार माहिती सगळी पण तुम्हाला मुद्दे कळाले आता की बाबा याच्या आधारानं चौकशी झाली पाहिजे ते तुम्ही पत्र दिलं का कमिटी नेमून तो फॉलो आपण घ्यायचा सेवांकडनं परत चूक होती सर ते जरी आम्हाला मुद्दे कळाले हां तर आपल्याला ऑडिट हे संपूर्ण दप्तराचं करायचं हो ना मग जसं रेग्युलर ऑडिट होतं ना दरवर्षी वार्षिक अरे बाबा समजा आपण रॅन्डम आता मागणी केली आणि आपण ते आपण माहिती घेतलीच नाही तर तुमचा काय आरोप आहे का तिथे माझी हे करतात काय करतात अप्रथम करतात पेक्षा आपण बोलले माहिती ताब्यात घ्या माहिती ताब्यात घेतली मग त्याला अनुषंगाने तुम्ही अर्ज करा की बाबा ह्याची चौकशी आणि आमचं म्हणणं की सगळीच करा आता पण मेन हायलाईट मुद्दे हे घ्या तुमच्या मागणीनुसार BDO साहेब अहवाल पाठवणार हां आणि ती चौकशी समिती नेमून चौकशी करतील ना पण त्याला बेस पाहिजे बेस म्हणून तो बेस आपण तयार करतो कशाचा ज्या माहिती तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे ते माहिती कलेक्ट करा तुम्ही मग त्याने करा ट्राय टाका आणि 20/7 टाईम टाका आली हां 8:10 PM एक झेरॉक्सचं पाठीमागून काढ याच्या परत एक सही घेतात कळलं कसं करायचं ते ठेवा ना ते ओरिजिनल मला फक्त नाही याच्या पाठीमागे प्रिंट मारू आपण म्हणजे कागद काय येईल पुढं मग तुमचं पत्र आहे ना त्याच्या पाठीमागे काढू फक्त जाण पटकावून काढू स्वतंत्र बोले ना तुम्हीच केली इन्क्वायरी दिली काहीतरी तपासायची अहवालाची त्यांना विचारतो नाही झालं ना क्लिअर आता काय तुम्ही एक माणूस दिला नाही इथं कुठे कोणी फोटो काढून गेले काय झाले परत तुम्हाला काळजीच नाही नाही कोणी आलं नाही तर खरे झाले तुमचं डिपार्टमेंट म्हणजे इंटरनल कामकाज एक माणूस फक्त रात्री द्यायला पाहिजे हो दिलं का कोण आलं तर घेतं मी DO साहेबांशी बोललो जाधव साहेब कुठं वारीत काय मला वाटतं दिंडीमध्ये कुठं कमिशनर लेवलची
टीम आली. तिथं काय कमिटी स्पेशल काळवडीचं काय हे का आदर्श ग्राममध्ये येते आपल्या जिल्ह्यातून 2 ग्रामपंचायती सिलेक्ट झाल्या होत्या. ठिकरवाडी आणि नाही, ठिकरवाडी नाही. आडाची वाडी, अच्छा अच्छा याच्यासाठी का राष्ट्रीय काहीतरी समृद्ध पंचायत राज. समृद्ध पंचायत हा ही पहिली आली, ही सेकंड आली. तर ही अच्छा. डिव्हिजन लेवलवर जाऊ शकते. अच्छा डिव्हिजन लेवलला फर्स्ट होऊ शकते. जर आडाची वाडी जर राज्यात पहिली आली तर हिला पहिला, दुसरा, तिसरा डिव्हिजन लेवलवर काहीतरी अच्छा मिळू शकतो बरोबर. काम सांग. मग डेप्युटी कसे राहिले ते का येऊन गेले ते ॲडिशनल सीओ आले होते, PD आले होते. अच्छा मग त्यांनी काय पाणी गेली पाणी. कामकाजाचे सकाळपासूनच सुरू आहे. नाही पण त्यांचं ओव्हरऑल सगळ्याच फील्डमध्ये चांगलं काम आहे म्हणजे यांचं म्हणजे मार्क मिळण्यासाठी तर आपले मुद्दे सगळे संपले स्थगित करू द्या आपण सर्टिफिकेशन झाल्यावरती त्यांनी सहकार्य केलं तर काय अडचण नाही बरोबर सगळ्या अहवालावरती सगळी वस्तुनिष्ठ माहिती अजून काय मुद्दे असेल तर आता क्लिअर करून घे. एवढं झालं याच्या परत एक सही करा म्हणजे मार्क करा खाली प्रॉपर शिक आहे का आपला नाही ना आहे का सोबत नाही ना 20 ना 20 याची कॉपी तुमच्याकडे पण ठेवा एक कॉपी दोन आणले का? ठीक आहे वाच परत तुला काय शंका असेल एकदा क्लिअर करून घे एक कॉपी तुमची का हीची रिसिवड द्या रिसिवड वाचून घे आणि ते सुद्धा यांना त्याच्यावर उपोषण स्थगित करत आहे. हा तुम्ही हा मजकूर लिहू दे सोय करू नव्हतं द्या तुम्ही तू हा पण लिहित आणि ह्या जर मागण्या मी लिहितो ते बरोबर दिलेल्या निर्धारित वेळेत नाही पूर्ण झाल्या ते लिहितो मी तर पुढचं जे उपोषण आहे ते मी BDO कार्यालयात व्हिडिओ साहेबांच्या पाणी केबिनमध्ये. सुद्धा घेणार नाही. केबिनमध्ये उपोषण करणार आहे आणि तिथं पाणी सुद्धा त्याग करणार आहे. केल्या केबिनमध्ये. आता याच्यात हे जे 200 अर्जांचं जे म्हटलेलं आहे निपटारा करायचा याला मुदत किती ऑनलाईनचे असतील RTIचे असतील ग्रामपंचायत लेवलला काही पेंडिंग आहेत अजून याला मला किती मुदत देणार तुम्ही 8-15 दिवस लागतील. पहिल्यांदा बघावं लागेल मला की एक्झॅक्टली 200 नाही, पण तरी- नेचर काय. आपण दिलं ना आठवड्यात दिलं तरी ना अंदाज सांगा ना आठवड्यात ना आपण जोपर्यंत तुम्ही महिना सांगा. 200 दीड nature महिना आपल्याला सांगा. समजत नाही की एक्झॅक्टली तक्रार कोणत्या नेचरचं आहे तोपर्यंत मी टाइम लिमिट नाही देऊ शकत. सर एक महिनाभर तर द्या ना. महिना द्या, दीड महिना द्या. प्रयत्न करणार महिन्याभरात पूर्ण करायचं. काय काय हरकत नाही आपण सगळे बोलला नाही तर तुम्हाला ऑनलाईन आहे महिना म्हणताय तर आपलं काय ते काम नाही. भेटेलच आपल्याला. पण जोपर्यंत त्या चौकशांचं नेचर कसं आहे हे माहीत पडत नाही, तोपर्यंत तक्रारीमध्ये आपण किती बरोबर. किती टाइम लागणार एका तक्रारीला किमान तोपर्यंत- महिनाभराच्या आसपास एखादी तक्रार ठीक आहे पुढे मागे होऊ शकते. हो वाचून घे आमच्या साहेबांची बदली नाही ना व्हायची आवटी साहेबांची काही सांगा बरोबर आहे? जेव्हा बरोबर ना? चौकशी सुरू होईल तेव्हा नाही तसं नाही तू वाच माझ्यापेक्षा तू वाच तसं नाही तू समाधान होणं का हो साहेब तू समाधान होणं गरजेचं आहे त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. ओके ते आणलं का बरं नाही त्यांना 2 मिनिटं बोलून ग्लास बोलेल तो ग्लास आधी हे करू मग बोलेल तो अगोदर उपोषण सोडायचं का? 27 कर सही माझी वेळ टाका वेळ टायमिंग 8:25 तरी टाक सगळं 8:25 PM 8:25 PM टाका. हा बरोबर झालं आपली देवी कुठे म्हणतात डेव्हलप आहे. तुझी कुठे ते पान कुठे चारच मला हे आपली आहे काय? आपली. साहेबांचं ओपनिंग थोडं काय पहिले उपोषण सोडू ना. हां
नाही साहेबांनी विनंती करून नंतर सोडू पहिलं ते घ्या. साहेबांनी ओपनिंग घेऊ द्या. सुटलं शेती वेळी सुटलं. साहेब बोलतील आधी काय ते घेऊ नंतर मग मी बोलतो. मग घेऊ. सर नमस्कार. तुम्ही दुपारी येऊन गेले, जे काही झालं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तुम्ही परत आलात, तुम्हाला धन्यवाद. सर यांनी जे मागण्या केलेल्या आहेत या संदर्भामध्ये काय सांगाल? साधारण किती दिवसामध्ये याचा निपटारा होईल? मयूर काजळे यांचे आपल्याकडे 1 ते 9 तक्रारी प्रलंबित होत्या, तर त्याचे अहवाल आपण उद्या किंवा परवापर्यंत वरिष्ठ कार्यालयास आणि पुढील कार्यवाहीसाठी पाठवणार आहोत. आणि पुढे चर्चेअंती असं ठरलेलं आहे की यांच्या ऑनलाईन संदर्भात जवळपास 200 तक्रारी अर्ज आपल्या पोर्टलवर पेंडिंग आहे. तर त्या तक्रारीचं नेचर कसं आहे हे एक्झॅक्टली मला आता सांगता येणार नाही. त्या तक्रारीला जेवढा वेळ ह्युमनली पॉसिबल आहे तेवढा वेळात आपण ती तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करू. तसेच असं ठरलं आहे की एक वरिष्ठ कार्यालयावरून समिती गठीत करायची आणि ग्रामपंचायतीच्या काही कामाबद्दल आपल्याला चौकशी करायची आहे. तर त्या संदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयास कम्युनिकेशन करणार आहे आणि त्यावर पुढील कार्यवाही होणार आहे. आणि 2 चौकशा यांनी परत म्हणजे आपण अहवाल सादर केले होते, परंतु ते त्यांना मान्य नव्हते, तर त्याची फेर चौकशी करण्यासंदर्भात त्यांनी कळवलेलं आहे. तर त्यानुसार आपण विस्तार अधिकारी पंचायत मार्फत परत चौकशी करून घेऊ. आणि ग्रामपंचायत सदस्य यांची पण एक तक्रार BDO पंचायत समिती लेवलवर पेंडिंग आहे असं यांचं म्हणणं आहे. तर आपण ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ह्या आपल्या यांच्या ज्या काही तक्रारी होती याच्यात सकारात्मक चर्चा होऊन आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लवकरात लवकर ह्या चौकशी आपण पूर्ण करून यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. पैसे भरले नाही, कर आपल्या कार्यालयाकडून दिरंगाई झाली होती. 1 ते 9 ज्या तक्रारी आहेत तर त्यात तो मॅटर इन्क्लुडेड आहे. त्याचा अहवाल आपला तयार झालेला आहे, पण नंतर 1 ते 18 पर्यंत अशा कलेक्टर लेवलच्या आपल्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. तर आपल्याला थोडा हा अहवाल बनवायसाठी टाईम लागू शकतो. तर तो आपण तसं करून वरिष्ठ कार्यालयास पाठवू. मयूर भाऊ, तुमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार झालेला आहे. उपोषणाचा 5वा दिवस आहे. तुमचा निर्णय काय झाला? माझ्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या BDO साहेबांनी मान्य केलेल्या आहेत. प्रथमतः मगाशी जे झालं त्यामध्ये माझी परिस्थिती, मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे माझ्याकडं चुकून माझ्या मित्रांना शब्द गेला होता, ते मला बोलून देत नव्हते. त्यांना मी एक शिवी दिली ती. त्याबद्दल मी प्रथमतः प्रशासनाची आणि माझ्या मित्रांची सर्वांची माफी मागतो. ज्या ग्रामस्थांनी मला सहकार्य केलं त्यांचीही माफी मागतो. त्यांना धन्यवाद देतो की ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. खेदाची बाब ही आहे की गावचे प्रथम नागरिक, त्यांची प्रमुख जबाबदारी होती. माझे आरोप कोणाविरुद्ध आहे हे महत्त्वाचं नाही आहे. प्रशासनाविरुद्ध प्रशासनाची लढाई, पण ते ग्रामपंचायत संबंधी सगळे आरोप होते. त्यांनी इथं येणं क्रमप्राप्त होतं प्रथम नागरिक म्हणून. त्यानंतर या गावचे ZP सदस्य मंगेश अण्णा काकडे, त्यांनी देखील इथं येणं क्रमप्राप्त होतं. पंचायत समिती सदस्य जयसिंगदादा पोटे, त्यांनी या ठिकाणी येणं क्रमप्राप्त होतं. पण हे कोणीही आले नाही. हे फक्त निवडणुका आल्या की मतं मागायला सर्वांच्या दारात येतात. आणि मला आज खरं दुःख याचं झालं आहे की मेघाताई काकडे यांचा प्रचार करायला मी स्वतः प्रचार करत होतो, तरी देखील मला न्यायासाठी हा लढा लढावा लागला. यामध्ये माझे काही मित्र आहेत गावातले, काही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी मला एक विनंती केली होती की याच्यामध्ये एक सदानंद घोलपचं जे हे आहे, ते आमचे घोलप गुरुजी जे आहेत ते आता वयस्कर झालेले आहेत. त्यांची घरची परिस्थिती, त्यांची मानसिक परिस्थिती हे सगळं पाहून का त्यांनी विनंती केली की तो विषय आपला ग्रामसभेत ठरलेला आहे. त्याने जरी घोटाळा केला आहे हे सगळं गावालाही मान्य आहे, पण त्याची त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती. त्यामुळं त्याला आपण तो विषय पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे. तक्रार मागे घेता? 30% तक्रार मागं घेत आहे. आणि बस तिसरा अपत्याचा जो विषय आहे तो आता न्यायालयात, जिल्हाधिकारी न्यायालयात आहे. तो मागं घेणं मुश्किल आहे. त्याच्यात जी काही कायदेशीर कारवाई होईल ती होऊन जाईल, कारण तो जिल्हाधिकारी न्यायालयात गोष्ट ती मागं घेणं कठीण आहे. आता उपोषण तुम्ही सोडताय, स्थगित करताय, काय नेमकं? उपोषण मी तात्पुरतं स्थगित करतो आहे. जे मला आत्ता आश्वासन दिलेलं आहे BDO साहेबांनी की त्या निर्धारित वेळेत जर नाही काम पूर्ण झालं तर मी पुन्हा जे पुढचं उपोषण आहे ते BDO कार्यालयात बसून पूर्ण अन्न पाणी त्याग करून तिथं उपोषण करणार आहे.
तर विजय कुराडे किंवा या सगळ्या मंडळींनी तुम्हाला जो सपोर्ट केला याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? प्रथमतः मी त्यांचे सगळ्यांचे आभारच मानेन की त्यांच्या सपोर्टमुळंच हे सगळं माझ्या मागण्या मान्य झाल्या. ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार, त्यांचे आभार, जे नाही आले त्यांचे डबल आभार. डबल आभार. साहेब तुम्ही या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांचे डॉक्टरांना दाखव बरं का नितीन. सर्वांचे जाहीर आभार करतो मी डॉक्टरांना पाठवतो. पॅरामीटर चेक करा तुम्हाला त्यांना संपलं आता जस्ट चेक करून गेले सगळं ऑलरेडी हो सगळं PPR वगैरे आदेश. साहेब, आता उपोषण सुटलेलं आहे, तुम्ही पिंपळवंडीच्या नागरिकांना काय आवाहन कराल? उपोषण शांततेत केलं, कायद्याचा अवलंब करून उपोषण करणं आणि त्या मागण्या रास्त पद्धतीने मांडल्या, त्यामुळे त्यांचे आभार व नागरिकांनी त्यांना प्रतिसाद दिला व कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.